नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. नामस्मरण भाग 2. कालच्या भागामध्ये आपण भारतातील सकल संतांनी या नामजपाचा कसा विश्वासाने आदराने पुरस्कार केला ते पाहत होतो. मंडळी, संत एकनाथ महाराज यासंबंधी म्हणतात की नित्य नैमित्तिक कर्म जयान घडे हा धर्म, तेणे उच्चारावे नाम निसत्य निर्धार जाणावा. नामे कर्माची सुटे उपाधी, नामे सुटे आधी व्याधी, नामे शोक संदेह बुद्धी, नासतसे हरिनामे. तर रामदास स्वामी म्हणतात, हरे नाम हा मंत्र सोपा जपारे. नामामध्ये अगाध शक्ती आहे, परंतु तिचा उपयोग करून घेण्याची युक्ती आपल्याला समजली तरच अंतिम ध्येय जे मुक्ती ते आपल्या पदरात पडेल. म्हणूनच साधनात सोपे नाम, नाम हे केवळ असंही म्हटलं आहे. कलियुगामध्ये भक्तियोग हा सगळ्यांसाठी सोपा असा मार्ग आहे, परंतु भक्तियोगात तर 33 कोटी देव सांगितले आहेत. मग आपण नेमकी कोणत्या देवतेची उपासना करायची, कोणत्या देवतेचा जप करायचा हे या ऑडिओमध्ये आपण पाहूया. तर कुणाचं नाम घ्यायचं, तर त्याला उत्तर असं आहे की आपल्या कुलदेवतेची उपासना आपण करायची, तिचं नामस्मरण करायचं. ब्रह्मांडातील सर्व ईश्वरी तत्व आकर्षित करून घेण्याची, आपल्या पिंडामध्ये तिची वाढ करण्याची क्षमता आपल्या कुलदेवीच्या नामामध्ये आहे. ब्रह्मांडी ते पिंडी असं जर झालं तर आपण ईश्वराशी एकरूप होतो. प्रारब्धातील दुःखावर मात करून आनंद प्राप्ती करणं या उद्देशासाठी ज्या देवतेची उपासना करणं आपल्याला आवश्यक असतं, अशाच कुळामध्ये आपल्याला जन्म मिळतो. म्हणजेच ही कुलदेवता आपली आध्यात्मिक आणि व्यावहारिक उन्नती करणारी देवता असते. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आपल्या सर्वांना माहीतच आहे. शिवाजी महाराजांनी आपली जी कुलदेवता भवानी माता तिचं स्मरण केलं आणि तिची उपासना केली. त्यांना रामदास स्वामी आणि तुकाराम महाराजांसारखे गुरु लाभले आणि ते सरदार पुत्राचे छत्रपती झाले, राजे झाले. असे महत्त्व कुलदेवतेच्या उपासनाचे आहे. या उपासनेमुळे ब्रह्मांडातील 5ही तत्व आपल्यामध्ये वाढू लागतात. कुलदेवतेचं नाव जर माहिती नसलं तर आपल्या आवडत्या देवतेचा जप करायचा. आवडत्या देवतेचा जप पूर्ण झाला की कुलदेवतेचं नाव सांगणारे संत किंवा गुरु आपल्याला भेटतात आणि स्वतः साधकाच्या जीवनात येऊन गुरुमंत्र देतात असं जाणकार म्हणतात. कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता आहे. तिच्यापासून साधनेला जर सुरुवात केली तर कोणताही त्रास होत नाही, तर उलट कुलदेवता अडचणींचं निवारणच करते. जी व्यक्ती उपासना करते त्या व्यक्तीला ती सहाय्यच करते. एखाद्याला कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असल्यास त्याने कुलदेवतेची उपासना करावी, कारण ती आपल्या आईसारखी असते. भक्ताचे हट्ट ती पुरवते आणि लवकरच प्रसन्न होऊन ती त्याचं मनोरथ पूर्ण करते. त्यामुळे कुलदेवतेचा जप आपण करावा. हा जप कसा करावा, तर कुलदेवतेच्या नामाच्या आधी श्री लावावा, नामाला चतुर्थीचा प्रत्यय लावावा आणि शेवटी नमः असं म्हणावं. म्हणजेच कुलदेवता जर दुर्गादेवी असेल तर श्री दुर्गादेवी नमः असं म्हणून, म्हणजेच दुर्गादेवीला माझा नमस्कार असा याचा अर्थ होतो. कुलदैवत जर भवानी असेल तर श्री भवानी देवी नमः असं म्हणावं. नामाचा काही लाभ आपल्याला होण्यासाठी कमीत कमी 6 माळा म्हणजे किमान अर्धा तास एवढा तरी जप दिवसभरामध्ये व्हायला हवा. या कुलदेवतेच्या जपाबरोबरच श्री गुरुदेव दत्त हे दत्ताचंच नामस्मरण दररोज कमीत कमी 3 माळा म्हणजे निदान 15 मिनटं तरी करणं आवश्यक आहे असं अधिकारी व्यक्ती सांगतात. पूर्वी आपल्या पूर्वजांना गती मिळावी, श्राद्ध पक्ष असे विधी यासाठी म्हणून केले जायचे, परंतु आता वेळेच्या अभावी आणि हे विधी करण्यासाठी सात्विक ब्राह्मणही तेवढे मिळत नसल्यामुळे ह्या यज्ञाऐवजी हा जपयज्ञ म्हणजे हा दत्ताचा जप सांगितलेला आहे. दत्त ही कलियुगाची देवता आहे. ज्यांचे त्रास कमी होण्यासाठी हा जप करावा. एखाद्याला आत्ता त्रास होत नसला तरी पुढे होणार नाही याची खात्री देता येत नाही, म्हणून प्रत्येकालाच हा जप आवश्यक आहे. कलियुगात सर्वच संतांनी नामसाधनेचं महत्त्व सांगितलं आहे.
कारण नामाला स्थल, काळ, वेळ, आसन, शौच, अशौच कशाचंच बंधन नाही. श्री वामन पंडित म्हणतात, अहो जाता येता बसता उठता कार्य करिता सदा घेता वदनी ग्रास गिळिता घरी दारी शय्येवरी रतिसुखाचे अवसरी समस्तांची लज्जा तर्जुनी भगवत चिंतन करी. नामामध्ये सकल पापांचा क्षय करण्याची, सर्व मनोरथ पूर्ण करण्याची स्वतंत्र शक्ती आहे. नाम हे ब्रह्मरूप किंवा भगवत रूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी ही शक्ती आहे. नामस्मरण ही त्याची कृपा संपादन करण्याचं एक साधन आहे. याची ही जाणीव व्यक्तीला असते आणि त्यामुळे ईश्वराविषयी आदर, प्रेम, भक्ती इत्यादी भावना या वाढतच असतात. त्याविरुद्ध असणाऱ्या भावना हळूहळू मंद होत जातात आणि आपोआपच त्या व्यक्तीच्या चित्ताची शुद्धी होते. नामस्मरणानं मन शांत राहिलं की मानसिक ताणामुळे होणारे शारीरिक विकारही होत नाहीत. शरीर स्वास्थ्यही चांगलं राहतं. बहुतेक मनोविकारात सुद्धा नामस्मरणाने फायदा होतो. नामस्मरण हे एक प्रकारचं मौनच आहे. बरेच प्रापंचिक प्रश्न हे बोलण्यामुळे निर्माण होतात. मौनामुळे साहजिकच ते निर्माण होत नाहीत. नाम घेण्याच्याही अनेक पद्धती आहेत. कोणत्या ते पाहूया उद्याच्या भागात.